हा पण तुमची छत्री केवढी असेल, तुमचं अंग भिजणार नाही म्हणजे केवढी असेल ती. माझ्या मते तुम्ही तंबूला बांबू ठोकून असं घेऊन जात असाल. एवढा तंबू मला सांगा मला. वापरते मग. काय प्रॉब्लेम काय आहे? तंबूला ठोकते मी बांबू. नशीब समजा बांबू तंबूला ठोकते. तुम्हाला हा हाय होय होय हाय. नमस्कार नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गावात. एकदा जोरदार टाळ्या माझ्यासाठी झाल्या पाहिजेत. रसिको, एक खास शेर तुमच्यासाठी मी लिहिलेला आहे, प्रयत्न केलेला आहे, बघूया किती जमतोय तो. कभी कभी लगता है कि दुनिया की सारी जंजीरें तोड़ दूं, दिल में ख्वाबों का मंजर लिए नसीब की कश्ती पकड़ते चल पड़ूं ऐसे ही. पर उसी टाइम डांगे का फोन आ जाता है, 15 आणि 16 शूटिंग आहे. रसिको हो, पावसाळ्याचे दिवस आहेत. एखाद्या ब्रह्मचार्याला सुद्धा पश्चाताप होईल असं वातावरण आहे. म्हणजे छत्री, चपला अशा निर्जीव वस्तूंना सुद्धा मोकळा श्वास घ्यायला लावणारा हा काळ आहे. रस्त्यावरच्या नवीन खड्ड्यांची ओळख होणाराच हा काळ आहे. तुम्हाला तर कल्पनाच आहे, या मंचावर आपण विविध मान्यवरांना बोलवतो आणि आपण त्यांची मुलाखत घेतो, त्यांना जवळून जाणून घेतो. तर आज चिखलात पाय टाकलाय. आज इकडे येणार आहेत, पावसाळ्यात स्वतःची काळजी कशी घ्यायची यावर चर्चा करण्यासाठी येणार आहेत विशाखाताई, हंसराज. एकदा जोरदार आणि त्यांचं स्वागत करूया. स्वागत आहे मॅडम तुमचं. धन्यवाद, आज धन्यवाद. पावसाळा आहे. तुमचं स्वागत फुल न फुलाची पाकळी म्हणून अरे. हे 2 गंबूट देऊन मी करतो. म्हणजे कसं म्हणजे काय 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 पुष्पगुच्छ देतात ना स्वागतासाठी. हो, पण पुष्पगुच्छ पायात घालू शकत नाही, गंबूट घालू शकतो आपण, नाही का? पण म्हणून कोणी स्वागत करताना असं गंबूट येतं का? पण ते कसे ते माझ्या साईजचे पण नाहीत, पायात कसे घालू? मग हातात घाला. तशाही सोशल मीडियावर तुम्ही लेखिका झालेला आहात, हात खूप चालतात हल्ली तुमचे. बापरे, असं असेल तर तुम्ही सुद्धा घालाच, कारण तुम्ही सुद्धा अनेक वर्ष लेखन करतात. एकदा हात लावा म्हणजे. सकाळी 5 वाजता उठून वगैरे एवढं लेखन. म्हणजे जे काय आहे ते गॉड गिफ्टेड नाही नाही, आपल्याला. खरंच आहे. नाही, तुमचेही कष्ट आहेत की असं नाही, कसं नाही, नाही. पण मला कौतुक वाटलं, म्हणजे हे तुम्ही असे गंबूट वगैरे वियर्ड वाटतं. हे पावसाळ्यात तुम्ही असे गंबूट देतात, Yes. मग हिवाळ्यात काय कानटोपी देता? नाही, हिवाळ्यात आम्ही काय करतो, पाहुण्यांचे हात आहेत ना, हातावर हात असे चोळतो आणि गरम करतो त्यांना. म्हणजे कसं? अहो, काय करताय? गरम करतोय तुम्हाला. मी गरम झाले तर माझे हात चालतात हा? मला माहिती, मला माहिती. काय स्वागत करण्याची पद्धत आहे का हो? काय? पावसाळ्यात गंबूट, हिवाळ्यात काय हात चोळून द्यायचं, उन्हाळ्यात काय करता? आम्ही पाहुण्यांच्या पाठीला घामोळ्याची पावडर वगैरे चोळून देतो. शी ग बाई, बरं झालं मी उन्हाळ्यात नाही आली ते. आय मिस्ड इट यार. म्हणजे तसं मला काही म्हणायचं नाही. म्हणजे? नाही, नाही, फक्त एवढंच म्हणायचं आहे. Anyway, रसिक प्रेक्षक खोळंबले. येस येस, आपण नक्कीच नक्कीच. मुलाखतीला सुरुवात हो येस, करूया एकदा का? फक्त याला हात लावा म्हणजे स्वीकारला असं होईल. हात लावा फक्त एकदा. वा, छान. थँक्यू व्हेरी मच. येस येस येस. Yes. तर रसिको ताई आपल्याकडे आलेला आहेत. प्लीज हॅव हे काय? ह्याच्यावर ह्याचं काय प्लीज बसा. हा, हा, अच्छा. प्लीज बसा. येस 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 येस. तर रसिको हो, खुर्ची कोमात गेलेली आहे. नाही 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 कुठे गेली खुर्ची? आहे ना? नाही नाही, खुर्ची इकडेच आहे. तुम्ही इथे बसलेला हा, आहात हा. असं मला म्हणायचंय. हा, तर ताई आपल्या इकडे बसलेल्या आहेत. तर ताई मदमस्त आ? काय? मदमस्त पावसाळा बाहेर आहे, चला. काय? चला मुलाखतीला सुरुवात करूया. हा हा. ओहो. हा. तुम्हाला काय वाटलं? नाही नाही, मला काही दे. नाही, मला I काही- got you, I got you, I got you. एक मिनिट, एक
नाही 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 काय? नाही लेडी पकडा What? गया म्हणजे- पकडा गया पकडा गया मला काही तसं काही नाही, नाही, वाटलं आल्यापासून मी ऑब्झर्व केलेलं आहे मला बघितलं तुम्ही हल्लेला आहात. एक मिनिट तुम्ही कि- मी इथून एवढी हल्लेली नाही की तुम्हाला बघून मी हलेल तुम्ही किती नाकार एनी फिलिंग्स अबाउट मी रिअली खरं सांगा माझ्याकडे बघून काय वाटतं तुम्हाला खरं सांगू म्हणजे व्यंगचित्राचा शोध तुमच्याकडे बघून लागला असा हे मुद्दा Anyway, मला याबद्दल काही बोलायचंच नाहीये आपण मुलाखतीला सुरुवात करूया येस 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 हा या तर आता ताई हा म्हणजे अशी ओळख वगैरे काही झाली ओळख अजून काय ओळख काय बरं, ठीक आहे. वाटते, ओळख वेळ वाटते कुठली मुलाखत घ्यायची पद्धत आहे फ्रेंडली लेवलला चाललंय सगळं म्हणून हे बाकी काही नाही. खूपच फ्रेंडली नाही, एनिवे नाही, रसिक हो नमस्कार मी विशाखाती हंसराज आज खरं पावसाळ्यात घ्यायची काळजी या विषयावर मी तुमच्याशी थोडंसं बोलायला आले मंडळी पावसाळा म्हटलं की कसं असं छान वातावरण असतं एकदम मनमोहक वातावरण असतं नाही का म्हणजे मनात असं सुखद तरंग फुलवणारा हा ऋतू अगदी. आहे खरं तर आपण वेळीच काळजी नाही घेतली तर तारांबळ उडवणारा हा ऋतू आहे म्हणावं लागेल नाही का? आता बघा मंडळी पावसाळा सुरू झाला की लगेच आपण काय करतो माळ्यावरच्या छत्र्या काढतो रेनकोट काढतो चपला काढतो आणि मग लक्षात येते की अरे बापरे चप्पल तर तुटली आहे छत्री तर फाटली आहे आणि मग ते डागडुजी करायला दुरुस्त करायला आपण घेऊन जातो मग आज घेऊन जाऊ उद्या घेऊन जाऊ असे बरेच दिवस मध्ये जातात आणि मग पावसात भिजत आपण दिवस ढकलतो Yes. त्यानं होतं काय आपण ना आजारपणाला आमंत्रण देतो ये मेरी शेरनी है ये मेरी शेरनी है यस आय प्राऊड ऑफ यू याच्यात काय आहे शेरणी म्हणण्यासारखं नाही म्हणजे तुम्ही ज्या कॉन्फिडेंटली बोललात ना की आज मला आवडलं ते. I liked it. ठीक एक Yes, मिनिट yes, yes. हा तर काय होतं म्हणून मी म्हणते काय म्हणते की मे महिना आला ना त्याच वेळेस कामाला लागायचं सरळ माळ्यावर आधीच चपला रेनकोट सगळं काढून घ्यायचं त्याची डागडुजी करायची व्यवस्थित म्हणजे कसं वेळेवर तारंबळ उडत नाही नाही का हो. आणि फार काही लागत नाही कष्ट पडत नाही थोडंसं फक्त प्लॅनिंग करावं लागतं बस बाकी काही नाही हा प्लॅनिंग करावं मी तुम्हाला माहिती का मी सुद्धा असंच सगळं असं फॉलो करतो बर. मी माझी छत्री काय माझ्याकडे असते वा, वा. विंगेत हे- ठेवली वा. मी आणून दाखवतो हे विंग- उत्तम आहे. कायम नाही, नाही. छत्री बाळगावी. हे बाई ही म्हणजे छत्री मग माझ्याकडे कायम असते आपल्याला तसं काय नाही कायम माझ्याकडे नेहमी असते पावसाळा सुरू झाला, आपल्याला टेन्शन नाही छत्री माझ्याकडे असते कायम ही छत्री अहो याला छत्री म्हणणं म्हणजे जाऊया गप्पांच्या गावा या तुमच्या कार्यक्रमाला टायटॅनिक म्हणण्यासारखं आहे हो हो, म्हणजे Yes, yes, yes. ना ही कोणाला आधार देऊ शकत ना जाऊया गप्पांच्या गावा कोणाला आधार देऊ शकत नाही तसं नाही पण ही आमची खानदानी छत्री आहे अहो नाही खरंच सांगतो माझे बस 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 ना माझे आजोबा माझे पणजोबा सगळे हीच छत्री वापरायचे खानदानी छत्री आहे अहो दोघे दोघे जायचे असे 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 करून जायचे. असे जायचे ते दोघे दोघे माहितीये का तुमचे आजोबा आणि पणजोबा ही छत्री वापरायचे हो ओके मग ते निमोनियाने गेले का हो आमच्या घरात तो आजार आहेच म्हणजे सगळेच निमोनियाने जातात कारण मला कळत नाही पण मॅक्झिमम जण निमोनियाने गेलेले चौगुले, एक मिनिट तो आजार नाहीये तो प्रॉब्लेम आहे या छत्रीचा ही तुमची खानदानी छत्री नाही याच्यामुळे ते जात आहेत लक्षात येते का बंद करा ती छत्री वापरणं बदला ती छत्री पण मग आमची परंपरा कसली परंपरा कसली पर मोडीत काढा ती मोडलेली छत्री वापरू नका चांगली छत्री घ्या बरं, बरं. म्हणजे असं बिंडोकपणा अजिबात करू नका कसं आहे ना पावसात ना अंग भिजणार नाही याची काळजी घ्या आणि अशी छत्री वापरा हा पण तुमची छत्री केवढी असेल तुमचं अंग भिजणार नाही म्हणजे केवढी असेल ती माझ्या मते तुम्ही तंबूला बांबू ठोकून असं असं घेऊन जात असाल एवढा तंबू खरं सांगा मला हा वापरते मग. काय प्रॉब्लेम काय आहे? तंबूला ठोकते मी बांबू नशीब समजा बांबू तंबूला ठोकते तुम्हाला हा हाय होय हाय हे भाई भाई चिडू नका तुम्ही प्लीज आय एम रिअली व्हेरी नका मग सॉरी काय? आय एम रिअली व्हेरी सॉरी प्लीज काय पिक्चर मध्ये बघितलंय ढगांचा आवाज आला ना की स्त्री पुरुषाला येऊन चिकटते अहो
स्त्रिया नेहमी लाजतात. फर्स्ट मूव पुरुषांनीच करायची असते. आला मोठा मला मिठी मारणारा. तोंड बघितलंस का आरशात? तर मंडळी पुढचा मुद्दा असा आहे, या एका पंचसाठी आरसा आणलास?